ख्रिस्तामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. मी तुझ्यावरी प्रेम करीन, तुझ्यावरीच प्रेम करणार. मी तुझ्यावरी प्रेम करीन, मागे न फिरणार. शरण जरी आले मी तुझ्या समोर, तुझ्याच म्हणण्याकरिता देवाचे वचन पहिले पेत्र अध्याय 2 21 ते 24 ही वचने. पहिले पेत्र अध्याय 2 21 ते 24 ही वचने. कारण ह्याच करिता तुम्हास पाचारण करण्यात आले, कारण ख्रिस्तानेही तुम्हासाठी दुःख भोगले आणि तेनेकडून तुम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे, म्हणून त्याने तुम्हाकरिता कित्ता घालून दिला आहे. त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही. त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही. दुःख भोगीत असता त्याने धमकाविले नाही, तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे स्वतःला सोपवून दिले. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. जणो येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वात सलाम. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग पेत्राचे पहिले पत्र याचा 2रा अध्याय आणि 21 ते 24 ही वचने आपण पाहिलेली आहेत. या ठिकाणी आमच्या पाचारणाविषयी आपण बघतो की आम्हाला पाचारण करण्यात आलेलं आहे, कारण ख्रिस्ताने आम्हासाठी दुःख भोगले, अशासाठी की आम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे, म्हणून त्याने तुम्हाकरिता कित्ता घालून दिलेला आहे. त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कधी कपट आढळले नाही. माझ्या प्रियानो, त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही. दुःख भोगीत असता त्याने धमकावले नाही, तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे स्वतःला त्याने सोपवून दिले. त्याने स्वतः तुमचे आणि माझे पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, अशासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झालेला आहात. आणि खरोखर आमचं पाचारण येशू ख्रिस्ताने आम्हाला यासाठी निवडलं की आम्ही त्याचं अनुकरण करावं.
त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही चालावं माझ्या प्रियानो. जर देवाचं वचन सांगते, याकोब म्हणतो की जर तुम्हापैकी कोणी दुःख भोगीत आहे काय, त्याने प्रार्थना करावी. आणि खरोखर जर आम्ही दुःखात आहोत तर आम्ही प्रार्थना करायला पाहिजे. कारण येशू ख्रिस्ताने आम्हाला तो कित्ता घालून दिलेला आहे. आम्ही पाप करू नये. दुसरी गोष्ट, कारण आमच्या मुखात कपट आढळू नये माझ्या प्रियानो. जर आमची निंदा होत असेल तर आम्ही उलट निंदा करू नये, तर परमेश्वराकडे आम्ही प्रार्थना करायला पाहिजे. कारण आम्ही यापुढे सदा चारासाठी जगावे. कारण त्याने आमच्यासाठी दुःख भोगले, फटके खाल्ले आणि त्याला बसलेल्या माराने तुम्ही आणि मी निरोगी झालेलो आहोत. आणि म्हणून जीवन जगत असताना नेहमी आमचं पाचारण आम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी काय केलं त्या गोष्टी नेहमी आम्ही स्मरणात ठेवायला पाहिजे. आणि आपण कधीच आपल्या मुखातून पाप करू नये, तर नेहमी सदाचाराचं जीवन जगावं, नीतीने वागावं, हीच परमेश्वराची इच्छा आहे. माझ्या प्रियानो, जर आमच्या जीवनात दुःख असेल तर आम्ही देवाकडे प्रार्थना करायला पाहिजे, म्हणजे परमेश्वर त्या दुःखातून आम्हाला सोडेल. देवबाप करू, या वचनाने आम्हाला आशीर्वादित करू. या आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देवबाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुमच्या दयेच्या सम्मुख येऊन तुम्हाला धन्यवाद देतोय प्रभू. खरोखर परमेश्वर बाप्पा, आमच्यासाठी तुनं दुःख भोगले, परमेश्वर बाप्पा तुनं फटके खाल्ले प्रभू, अशासाठी की आम्ही पुढे सदाचाराने जीवन जगावं, आम्ही पाप करू नये प्रभू. म्हणून आमचे सर्व अपराध तुनं स्वतःवर घेऊन त्या क्रूसावर नेले. देवा, मी प्रार्थना करतो, आज तुझे लेकरं जे कोणी प्रभू दुःखात असतील त्यांच्यासाठी प्रार्थना करताय प्रभू. त्या दुःखातून तू त्यांना सोडीव प्रभू. परमेश्वर बाप्पा, जो कोणी पापात असेल प्रभू, त्याला तू त्या पापापासून बाहेर काढ. परमेश्वर बाप्पा, त्याच्या अपराधाची क्षमा तू केलेली आहेस हे त्यांना कळू दे परमेश्वर बाप्पा. आणि प्रत्येकाने सदाचाराचं जीवन जगावं अशी तुझ्यासाठी प्रार्थना करताय प्रभू. जो कोणी प्रभू तुझं अनुकरण करतं अशा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. मी तुझ्यावरी प्रेम करीन, तुझ्यावरीच प्रेम करणार. मी तुझ्यावरी प्रेम करीन, मागे न फिरणार. शरण जरी आले मी तुझ्या समोर, तुझ्याच मार्गी मी चालणार. मग दुःख संकटे किती हो, मागे न फिरणार. शरण जरी आले मी तुझ्या समोर, तुझ्याच मार्गी मी चालणार. मग दुःख संकटे किती हो, मागे न फिरणार. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. पुन्हा ऐका, 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी ह्या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.